जय शिवराय मित्रांनो, रब्बी पीक पाहणी 2024 तसेच रब्बी पीक विमा 2024 याच्याविषयी एक महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाचा असा अपडेट आहे। हेच अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार। तर मित्रांनो, रब्बी पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे याच्यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी या पिकाचा मुख्य समावेश होतो आणि मुख्य म्हणजे फक्त ₹1 देऊन तुम्हाला याच्यामध्ये सहभागी होता आला आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आता एक महत्त्वाची कामं करायची आहेत। तर ती कामं कोणती? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रथम काम म्हणजे तुमची पीक पाहणी करणं। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी करून घ्या, म्हणजे आपल्या सातबाऱ्यावरती त्या पिकाचं नोंद करून घ्या। तर मित्रांनो, ही ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही। पूर्वी जर ई पीक पाहणी करायची असेल तर तुम्हाला तलाठ्याकडे जावं लागायचे, परंतु शासनाच्या माध्यमातून नवीन योजना याच्यामध्ये ई पीक पाहणी DCS ह्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही स्वतः तुमच्या शेताचा पेरा जो काही ऑनलाईन करू शकता। हा पेरा ऑनलाईन कसा करायचा, ही ई पीक पाहणी ऑनलाईन कशी करायची याची सविस्तर माहिती मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। या चॅनलवर जाऊन तुम्ही ई पीक पाहणी कशी करायची तो व्हिडिओ पाहून त्या व्हिडिओच्या मदतीने आपली ई पीक पाहणी करू शकता। आता ई पीक पाहणं करणं का गरजेचं आहे? तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असाल, शासनाचं जे काय अनुदान असेल त्याच्यामध्ये पीक विमा असेल, अतिवृष्टी असेल, नुकसान असेल, त्याच्यानंतर पीक कर्ज असेल, ह्या सर्व गोष्टी घेण्यासाठी तुमच्या सातबाऱ्यावर पीक पेरा असणं अत्यंत गरजेचं आहे आणि तुमच्या सातबाऱ्यावर जो पेरा असेल तरच तुम्हाला या अनुदानाचा लाभ दिला जातो। अन्यथा तुमची सातबारा कोरी ग्राह्य धरली जाते आणि तुम्हाला त्याच्यापासून वंचित ठेवलं जातं। आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काय नाफेडवरती जर हरभरा विक्री करायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुमच्या सातबाऱ्यावर पीक पेरा असणं अत्यंत गरजेचं आहे। तरच तुमचा हरभऱ्यावरती जे काय हमीभाव केंद्र असेल त्या ठिकाणी तुमचा हरभरा विक्री तुम्हाला करता येतो, अन्यथा करता येत नाही। कारण तुम्ही सध्या पाहिलेच असेल, जे काय कापूसवाले येतं तर त्यांना कापूस विकण्यासाठी जे काही विक्री केंद्र असेल त्या ठिकाणी सातबारा मागवली जाते आणि त्या सातबाऱ्यावर तुमचा पीक पेरा पाहिला जातो। आणि ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर पीक पेरा नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांना या हमीभाव केंद्रावर आपला कापूस विकता आला नाही, हे आपण सर्वांनी पाहिलं आहे। त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही किंवा ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करणं बाकी आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांनी या वेळेमध्ये आपली ई पीक पाहणी पूर्ण करून घ्या। आता त्याच्यानंतर दुसरं म्हणजे कोणतं काम करायचं, तर ते काम म्हणजे तुमचा क्लेम दाखल करणं, अर्थातच तक्रार दाखल करणं। तर मित्रांनो, आता ही तक्रार दाखल कशी करायची? ज्यावेळेस तुमच्या पिकाचं नुकसान होतं तर 48 तास किंवा 96 तास या तासामध्ये तुम्ही तुमच्या पिकाची नुकसान तक्रार दाखल करू शकता। आता ही तक्रार दाखल कशी करायची याची पण माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करणं बाकी आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांनी 15 जानेवारीपर्यंत आपली ई पीक पाहणी पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पीक कर्ज असेल, तसेच अनुदान, अतिवृष्टी, नुकसान भरपाई किंवा तुम्हाला जर कुठं विक्री केंद्रावर तुमचं जर पीक विक्री करायचं असेल तर याच्यासाठी लागणारं एक महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट पीक विमा 2024 खरीपचा, त्याच्यानंतर ई पीक पाहणी रब्बीची। हे अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत। तुम्हाला जर ई पीक पाहणी करता वेळी जर काही अडचण येत असेल तर आम्हाला ह्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ। चला तर शेतकरी मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।